नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. तर नुकतीच नागपूर महानगरपालिकेची सीए पोस्टसाठीची जी एक्झामिनेशन होती त्याच्या सर्व शिफ्ट आता पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्या संबंधित आपण क्वेश्चन पेपरचा अनालिसिसचा हा व्हिडिओ आपण आता या सेशनमध्ये आपण माहिती घेणार आहोत. सो मी थोडंसं आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे हा सेशन जो आहे हा तुम्हाला विदाऊट फेस बघायला मिळत आहे. म्हणजेच हा टॅबवर मी रेकॉर्ड करून आता जस्ट तुमच्या मुलांच्या ज्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, बऱ्याच जणांनी मला मेसेजेस पाठवले होते. कालपासून मुलं बरेच जण मला मेसेज पाठवत आहेत. सो त्या सगळ्याच्याच जे काय गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत मला ह्या सेशन मधून शेअर करायच्या होत्या. सो यामध्ये बघा आपण ओव्हरव्ह्यू जो असणार आहे आपला, तर त्यामध्ये ऑल शिफ्ट बद्दलची आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. जे मुलांनी मला मेसेजेस पाठवलेले आहेत सगळ्या शिफ्ट बद्दलची त्याचा एक ओव्हरव्ह्यू असेल. डिफिकल्टी लेवल जे आहे थोडक्यात सगळ्या शिफ्टची कशा पद्धतीची होती हे आपण बघणार आहोत. काही मुलांनी क्वेश्चन्स अगदी जवळपास 100च्या 100 प्रश्न पाठवण्याचा ट्राय केलेला आहे. तर तसे मेमरी बेस्ड क्वेश्चन म्हणजे थोडक्यात टॉपिक पाठवलेले आहेत. क्वेश्चन तर नाहीत आपल्याजवळ, बट टॉपिक आहेत. ते कुठल्या कुठल्या टॉपिक्सवर क्वेश्चन आले होते ते आपण डिस्कस करणार आहोत. न्यूमरिकल क्वेश्चनचं प्रमाण कसं होतं, कोणत्या टॉपिक्सवर आले होते हेही आपण बघणार आहोत आणि त्यासोबतच सब्जेक्ट वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन कसं होतं. सो ओव्हरऑल तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की तुम्ही ज्या शिफ्टमधून पेपर दिलेला आहात आणि बाकीच्या शिफ्टमध्ये कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत, ह्या गोष्टी तुमच्या या सेशनमधून क्लिअर होऊन जातील. त्यासोबतच TCS कंडक्टेड ज्या बाकीच्या एक्झामिनेशन असणार आहेत, अपकमिंग एक्झामिनेशन असणार आहेत, सो त्याची सुद्धा प्रिपरेशन करत असताना तुम्हाला ह्या सेशनचा नक्की फायदा होणार आहे. त्यासोबतच एक जनरल कट ऑफ काय असू शकतो या मुलांच्या प्रतिक्रियानुसार त्याबद्दल सुद्धा आपण शेवटी बोलणार आहोत. सो बघा आता यामध्ये टोटल जर शिफ्ट बघायच्या झाल्या तर यामध्ये 24 तारखेला 3 शिफ्ट होत्या, कालच्या दिवशी 3 शिफ्ट पार पडलेले आहेत आणि आजच्या दिवशी 2 शिफ्ट होत्या. अशा या टोटल 5 शिफ्ट ज्या आहेत त्या 5 शिफ्ट आपण या एक्झामिनेशनसाठी होत्या. त्यामध्ये जर बघायचं झालं तर शिफ्ट 1 मध्ये बघा आता मुलांनी तर खूप सारे मला मेसेजेस पाठवले होते. त्यातले प्रत्येक शिफ्टमधून एक दोन मेसेज जे आहेत रँडमली मी सिलेक्ट केलेले आहेत. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या शिफ्टमध्ये कालच्या पेपरच्या इथे काही टॉपिक्स दिलेले जसे की कॉन्ट्रॅक्ट टेंडरवर क्वेश्चन आले होते, डिक्लिनेशनच्या मिनिंगवर क्वेश्चन्स होते, मिड सेक्शनल फॉर्म्युला होता, विंडोच्या सील फंक्शनवर क्वेश्चन होतं. त्यानंतर स्टेअर केसमध्ये लँडिंगशी रिलेटेड, फ्लाईटशी रिलेटेड क्वेश्चन्स त्याचे मिनिंग फंक्शन विचारण्यात आलेले होते. मॅट फाउंडेशनची डेफिनेशन्स, त्यानंतर सिम्पसन्स रूल. आता हे सिम्पसन्स रूल जे दिसत आहे किंवा मिड सेक्शनल फॉर्म्युला जो सर्वेमध्ये पण असतो आणि इस्टिमेशन मध्ये पण असतो, पण सर्वेमध्ये आपल्याला सुरुवातीचे 3च टॉपिक्स होते, बट इस्टिमेशन मध्ये पूर्ण सिलेबस होता. सो हे जे क्वेश्चन्स आलेले आहेत हे प्रामुख्याने इस्टिमेशन या सब्जेक्ट मधून आलेले आहेत. त्यानंतर यामध्ये जर बघितलं आपण तर कालच्या पहिल्या शिफ्टमध्ये जास्तीत जास्त वेटेज जे आहे इस्टिमेशन आणि बिल्डिंग जो BCM चा पार्ट आहे त्याला जास्तीत जास्त वेटेज जे आहे पहिल्या शिफ्टमध्ये होते. न्यूमरिकल क्वेश्चन जे आहे ते 4 ते 5 आलेले होते. नॉन टेक्निकलचा जो पार्ट होता तो थोडासा मॉडरेट टू हार्ड होता, जसं की मराठी जे आहे हार्ड म्हणत होते बरेच मुलं. इंग्लिश सुद्धा मॉडरेट टू हार्ड आणि GS GK सुद्धा मॉडरेट म्हणत होते. ऍप्टिट्यूड सुद्धा मॉडरेट. सो टेक्निकल इथं काही जण इझी म्हणत आहेत, काही जण मॉडरेट म्हणत आहेत ते पहिल्या शिफ्टमध्ये. त्यानंतर बघा आता यामध्ये इथं सुद्धा सांगण्यात आलेलं की 24च्या पहिल्या शिफ्टला मराठी खूप हार्ड होता, पॅसेजेस इजी होते, पण बाकीचे सगळे जे क्वेश्चन्स होते खूपच हार्ड होते असे यांचं म्हणणं आहे. इथं जे आहे तर यामध्ये 6 ते 7 न्यूमरिकल एक्झाम्पल आले होते असं म्हणलेलं आहे. त्यानंतर इथं डोमेस्टिक पाईप किंवा स्टीलवर जे एक्स्ट्रा टॉपिक्स होते यावर खूप प्रश्न नव्हते. मी तुम्हाला सांगितलं होतं की मेन जे कोर सब्जेक्ट्स आहेत ते पहिला परफेक्ट करा, कारण जे एक्स्ट्रा टॉपिक्स दिलेले आहेत त्यावर काही फारसे असे क्वेश्चन्स तयार होणार नाहीत. होतील एकाच दुसराच क्वेश्चन तयार होतील सांगितलं होतं मी तुम्हाला. फारसे ते स्टील असेल, डोमेस्टिक असेल यावर जास्त काय त्यावर विचार करू नका म्हणलं होतं. कोर जास्त जे आहे कोरवर जास्त फोकस करा सांगितलं होतं आणि तसंच इथं बघायला मिळत आहे. शिफ्ट 2 मध्ये जर बघितलं आपण तर फर्स्ट डेची सेकंड शिफ्ट जी आहे यामध्ये मराठी इंग्लिश इझी टू मॉडरेट म्हणत आहेत, रिझनिंग सुद्धा इझी टू मॉडरेट, GS GK मॉडरेट होतं, टेक्निकल इझी म्हणत आहेत, न्यूमरिकल्स आले होते पण खूप सोपे होते असं म्हणत आहेत आणि जो डी पार्ट होता तो थोडासा हार्ड होता असं मुलांचं म्हणणं आहे. इथं जर बघितलं तर आपल्याला त्या शिफ्ट मधले क्वेश्चनचं मार्क सब्जेक्ट वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन बघायला मिळत आहे. सर्वे जे आहे ते 10 ते 12 क्वेश्चन मध्ये RFच्या करेक्शनवर, बाउडिश रूलवर, त्यानंतर तुमचे इक्वेटर पोलच्या ज्या डीपच्या व्हॅल्यूज होत्या त्यावर, बेस लाईनच्या डेफिनेशनवर क्वेश्चन होते, चेक लाईनच्या डेफिनेशन्सवर होते. त्यानंतर तुमचं जे व्हेरिएशन असतं डिक्लिनेशन जे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगितलं होतं की डायर्नल असतं, सेक्युलर असतं, त्या लेवलपर्यंत क्वेश्चन्स होते. चेन सर्वेच्या सुटेबिलिटीवर क्वेश्चन्स होते. तर हे 10 ते 12 क्वेश्चन्स तिथं होते. सेकंड शिफ्टमध्ये सुद्धा जो जास्त क्वेश्चन विचारण्यात आलेला सब्जेक्ट होता तर तो होता इस्टिमेशन कॉस्टिंग, जे 14 ते 15 क्वेश्चन इथं बघायला मिळत आहेत. सो इथं सुद्धा तुम्हाला अगदी बेसिक गोष्टींवर म्हणजे क्वांटिटी अर्थवर्कचे जे बेसिक मी न्यूमरिकल्स घेतले होते, तुम्हाला रेट अनालिसिसचे जे न्यूमरिकल्स घेतले होते, त्यानंतर तुम्हाला मी मोड आणि युनिट्स जे आहेत सगळे मेजरमेंट चेकलिस्ट दिली होती नोट्समध्ये, त्यावर क्वेश्चन जास्तीत जास्त होते. टाइप्स ऑफ टेंडरवर क्वेश्चन्स होते तुमचे, टाइप्स ऑफ इस्टिमेट्सवर होते, टेंडर डॉक्युमेंटवर होते.
आणि त्यानंतर तुमचे BCM वर सुद्धा 10 ते 12 क्वेश्चन्स तुम्हाला इथं विंडोच्या टिपवर, विंडोच्या सीलवर, फाउंडेशनवर, टिंबरवर, त्यानंतर पेंटिंगवर, डोअर त्यानंतर तुमचा एक डोमेस्टिकवर इथं आला होता बघा क्वेश्चन, प्लास्टरिंगवर क्वेश्चन होता. अशा पद्धतीचं होतं. त्यानंतर इथं स्पेशल नोट लिहिलेले आहे मुलांनी की आपल्या टेस्ट सिरीजचा खूप फायदा. हे तर मेसेजेस मला कालपासून खूप जणांचे आलेले आहेत. खूप चांगले अप्रिसिएशन मिळत आहे, त्याबद्दल सर्वांचं मोस्ट वेलकम. त्यानंतर बघा आता यामध्ये आणखी यामध्ये सुद्धा काही क्वेश्चन्स इथं बघायला मिळत आहेत की तुम्हाला रॉकच्या टाईपवर क्वेश्चन होते. सॉफ्टवेअर जे विचारलं होतं तुम्हाला यामध्ये इस्टिमेशनचं सॉफ्टवेअर विचारलं होतं. परत इथं डीप इक्वेटर इथं आहे बघा, टिंबरचं फ्लोरिंग, ट्रापोझॉइडल फॉर्म्युला, बाउडीच रूल, स्क्रॅप व्हॅल्यू. आता हे कसं काय आलं माहित नाही, तुमचं व्हॅल्युएशन ऍक्च्युअल नव्हतं, पण बेसिक मी तुम्हाला करून जा, व्हॅल्युएशन जरी नसेल तरी बेसिक तरी कन्सेप्ट लक्षात ठेवा सांगितलं होतं, त्यानुसार हे स्क्रॅप व्हॅल्यू. त्यानंतर डिप्रिसिएशन, पेंटचं एक न्यूमरिकल आलं होतं रेट अनालिसिस वरून. सर्क्युलर टँकचं एक न्यूमरिकल होतं. त्यानंतर वॉल रनिंग मीटर वॉलर न्यूमरिकल होतं, ठीक आहे. इलेक्ट्रोऑस्मोसिस मेथड, त्यानंतर ट्रेंच वाले एक न्यूमरिकल. तर न्यूमरिकल इस्टिमेशनवर बेसिक जे आपण घेतले होते ते बरेचसे यावर आलेले होते तुमचे क्वेश्चन्स, ठीक आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या शिफ्टमध्ये गेलो, म्हणजे 24 तारखेची जी शेवटची शिफ्ट होती. यामध्ये सुद्धा काही जण म्हणत आहेत की बेसिक गोष्टी होत्या पण मिस्टेक झालेल्या आहेत. यामध्ये मराठी बघा हार्ड म्हणत आहेत, इंग्लिश इझी टू मॉडरेट, परत GK मॉडरेट टू हार्ड आणि रिझनिंग इझी टू मॉडरेट. टेक्निकल इझी होते, ट्रिकी होते असं म्हणत आहेत, ठीक आहे. त्यानंतर ओके, ठीक आहे. इथं पण अप्रिसिएशनचा हा मेसेज परत मुलांनी दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा इथं सुद्धा बराचसा ह्याच शिफ्ट बद्दलचं इन्फॉर्मेशन आहे, ज्यामध्ये बऱ्यापैकी वाटत आहे की नॉन टेक्निकलचा पार्ट जो आहे हा मॉडरेट टू डिफिकल्ट आहे आणि टेक्निकल जे आहे ते खूपच बेसिक विचारण्याला होतं, जसं की लाईन रेंजर, तुमचा लिंटेलचा टाईप, अप्रॉक्सिमेट इस्टिमेट, ह्या गोष्टींवर जास्तीत जास्त होल सर्कल बिरिंग, ठीक आहे, यावर क्वेश्चन्स होते असं म्हणणं आहे. त्यानंतर आजची जी सकाळची शिफ्ट झाली त्यामध्ये म्हणजे चौथी जी शिफ्ट होती, तर काही जणांच्या मध्ये मला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. एक स्टुडंटनं सांगितलेलं आहे की खूपच डिफिकल्ट लेवलचा पेपर होता असं म्हणलेलं आहे एका स्टुडंटनं. त्यानंतर बघा यामध्ये आणखी एका स्टुडंटनं सांगितलं की इस्टिमेशन इथंही वेटेज जास्त होतं. त्यानंतर बिल्डिंग मटेरियलचं, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं पण वेटेज जास्त होतं. सर्वे याच्यामध्ये थोडासा कमी होता. त्यानंतर मराठी जे आहे तुम्हाला पॅसेजवर क्वेश्चन्स, समासवर क्वेश्चन्स, प्रयोग, समानार्थी, विरोधार्थी. इथं सुद्धा तुमचं रिझनिंगवर, रँकिंगवर, लिनियर सिटिंग अरेंजमेंट, ट्रेन, सिम्प्लिफिकेशन, रेशो, इंटरेस्ट तुमचं जे आहे, कोडिंग, डिकोडिंग, ठीक आहे. आणि बाकी तुमचं जे आहे हे अशा पद्धतीचं वेटेज होतं. आता जे लेटेस्ट शिफ्ट संपलेले आहे ते मुलांपर्यंत अजून माझा मेसेज आय थिंक पोहोचला नसावा, त्यामुळे त्यांचे तर आले नाहीत अजून काय जे काय प्रतिक्रिया शेवटच्या शिफ्टच्या, पण तेही बऱ्यापैकी असेच असतील, फारसं यामध्ये काय बदल असणार नाही. त्यानंतर डायरेक्टली मेमरी बेस्ड क्वेश्चन डायरेक्टली पाठवलेत बघा एकाने एक. तर इथं सत्याग्रह इयर विचारलेला आहे, झाकीर हुसेन तबला जे आहे त्यांच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन होता. मनोहर जोशी साहेब यांच्याबद्दल पण एक क्वेश्चन होता. त्यानंतर काही ऍक्ट होते विचारलेलं आहे. त्यानंतर इथं बरेचसे तुम्हाला क्वेश्चन जे आहेत बघा, 1857 आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पण एक क्वेश्चन होता, त्यावर इथं क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. बाकी योजना ज्या आहेत, लाडकी बहीण योजना, यावर पण क्वेश्चन होता असं म्हणणं आहे. त्यानंतर इंग्लिशचे इथं क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतात, पॅसेज होता. त्यानंतर तुमचं रिझनिंगवर सिटिंग अरेंजमेंट होतं, सिम्प्लिफिकेशन, त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. मराठीवर सुद्धा तुम्हाला पॅसेज होता आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळत आहेत. टेक्निकलमध्ये 1 to 1 जे आहे टॉपिक्स दिले आहेत बघा, टी कोडचा क्वेश्चन आपण ठेवला होता बघा, विंडो डोअरचा, त्यावर क्वेश्चन आहे. इस्टिमेशनचे सलग तुमचे त्या ठिकाणी 2 पासून 6 पर्यंत 5 क्वेश्चन्स आलेले होते. जॉईंटचे जे वेगवेगळे टाइप्स घेतले होते त्यावर क्वेश्चन होता. इंग्लिश बॉन्ड जे आपण डिस्कस केलं होतं त्यावर क्वेश्चन होता तुमचा. त्यानंतर ॲशलर मॅशनरीचा ॲडव्हान्टेज ॲज इट इज क्वेश्चन परत एकदा इथं तुम्हाला बघायला मिळत असेल. त्यानंतर इथं तुमचं डुअरचा टाईप होता, ठीक आहे. त्यानंतर तुमचं बेरिंगचा टाईप होता, ठीक आहे. बेरिंगच्या याच्यावर ट्रू बेरिंगचा कॉन्स्टंट त्याच्याशी क्वेश्चन होता. RCC लिंटेलवर होता. कॅव्हिटी वॉल RCC बूट लिंटेलवर होता. PVC फ्लोरिंगवर होतो. लॉंग फॉर्म PVCचा विचारला होता. नोट्समध्ये तुम्हाला दिलं होतं बघा मी फ्लोरिंगमध्ये. मॅट फाउंडेशनचं आणखी दुसरं नाव काय असतं ते विचारलं होतं. लॅटिट्यूड बद्दल क्वेश्चन होता, तेही सर्वेमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की करून लॅटिट्यूड, कारण पुढे तुम्हाला बाउडीच रूल वगैरे मेन्शन होतं. डायगोनल स्केल पण डिस्कस केलं होतं आपण. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तुमचे क्वेश्चन्स होते. सिंकिंग पॉईंटचे क्वेश्चन्स होते. स्क्रॅप व्हॅल्यू, त्यानंतर विंडोच्या अलाइनमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 by 1 इथं सगळे क्वेश्चन जे आहेत ते बघायला मिळत आहे, ठीक आहे. सो एकंदरीत जर आपण यामध्ये बोलायचं झालं तर ठीक आहे, तर हे बघा मुलांनी मला कालपासून हा एक क्वेश्चन बघा ॲज इट इज आला म्हणून सांगितलं होतं की हा जो तुमचा टेंडर डॉक्युमेंटचा क्वेश्चन आहे ॲज इट इज, असं बरेचसे क्वेश्चन्स ॲज इट इज आलेत. हे चांगली गोष्ट आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट प्रेडिट करतो आणि ॲज इट इज तशी येते किंवा त्या टॉपिकला धरून येते तेव्हा नक्कीच तुम्हालाही आनंद होतो, मलाही आनंद होतो. तर एक चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आपण जेव्हा एखादं काम करत असतो प्रामाणिकपणे, एखादं मुलांसाठी काय तर काम केलं जातं आणि त्याबद्दल
मुलांना नक्की त्याचा जेव्हा फायदा होतो तर त्यावेळेला खूप चांगल्या एक समाधान राहतं. आणि तेच मला कालपासून इथं बघा तुमच्याकडून असे बरेचसे मेसेजेस जे आहेत अप्रिसिएशनचे खूप सारे येत आहेत. हे तर मी सिलेक्टिव्ह टाकलेले आहेत. असे चॅटबॉक्स जो आहे खूप अशा मेसेजने भरलेला, तर नक्की चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जे काय युट्यूब थ्रू असेल किंवा टेस्ट सिरीज थ्रू असेल जे मी देण्याचा शॉर्ट टाइम मध्ये प्रयत्न केला, तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा भेटला. आणि ह्या एक्झामिनेशन मध्ये पण असेल, पुढील एक्झामिनेशन मध्ये सुद्धा असेल. तर एक ऑन ऑन ॲव्हरेज जर आपण सगळ्या शिफ्टचं बघायचं झालं तर इस्टिमेशन कॉस्टिंगवर 12 ते 15 क्वेश्चन जे आहेत ऑन एन ॲव्हरेज आले होते. सर्वेमध्ये तुम्हाला 8 ते 12 क्वेश्चन्स बघायला मिळाले होते. आणि बीसीएम मध्ये सुद्धा 10 ते 12. बीसीएम म्हणजे सगळं मग कॉन्क्रीट तुमचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल मिळून. तर हे अशा पद्धतीचं वेटेज होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्यापैकी सगळ्या सब्जेक्टवर वेटेज असेल सेम. एखादा सब्जेक्ट थोडासा हाय लेवलला जाऊ शकतो जो इथं इस्टिमेशन दिसत आहे. बाकी त्यांनी इक्वल वेटेज ठेवायचा प्रयत्न करतात, एखाद्या सब्जेक्टचं वेटेज वाढवतात. इथं तर तसे 4 सब्जेक्ट्स होते तुमचे, म्हणजे बीसीएम मधून कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी सेपरेट केला तर. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने होता. तर राहिला प्रश्न कट ऑफचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं की आपल्याला वाटतं की 150 जागा आहेत त्यामुळे कट ऑफ कमी जाईल असं वाटतं. त्यानंतर कॉम्पिटिशन कमी आहे असं वाटतं बऱ्याच जणांना. नागपूर साईडला एक्झामिनेशन आहे नागपूरच्या आहे, त्यामुळे पण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, जरी या तुम्हाला 150 जागा दिसत असतील तर त्यामध्ये अराखीव मध्ये जागा फक्त येतात 57. आणि त्यामध्ये पण सर्वसाधारण मध्ये जागा येतात फक्त 18. म्हणजे हा जो आपण ओपन जनरलचा कट ऑफ प्रेडिक्ट करतो हा किती जागांसाठी आपल्याला करावा लागतो? फक्त 18 जागांसाठी. सो जे पहिला 18 टॉपर्स असतील, तो 18 नंबरचे जे मार्क येतील ते असतील तुमचा कट ऑफ. सो पेपरची लेवल एकंदरीत बघता यामध्ये मला असं वाटत आहे की इझी लेवलला होता पेपर. हे तर टेक्निकल तर इझी लेवलला होतं आपल्याला माहित आहे. ठीक आहे, यामध्ये जर आपण बघितलं तर टेकचा जो पार्ट आहे तर टेक अगदीच इझी लेवल म्हणू शकतो आपण, ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी. आणि नॉन टेकचा जो पार्ट आहे तिथं मात्र आपण थोडंसं मॉडरेट म्हणू शकतो. ठीक आहे, तिथं मात्र आपण थोडंसं मॉडरेट म्हणू शकतो. सो एकंदरीत असं मला वाटतं की ज्यांचे स्कोर 160 टू आता 2 मार्काचा आहे, 165 तर मी म्हणू शकत नाही, 166 याच्या रेंजमध्ये राहतील. आता नॉर्मलायझेशन पण खूप चांगला इफेक्ट पडेल, इथं बराचसा इफेक्ट पडेल नॉर्मलायझेशनचा 5 शिफ्ट असल्यामुळं. तर मला वाटतं की इथं ज्यांचे या रेंजमध्ये स्कोर असतील त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त राहतील. पण ते नॉर्मलायझेशन म्हणून मे बी 170ला पण पुढे जाऊन क्रॉस करतील नॉर्मलायझेशनचा जर फरक पडला तर. पण ज्यांचा इथं स्कोर येईल हे आणखी चांगल्या पद्धतीने आपण कधी सांगू शकतो, तुमचं जेव्हा रिस्पॉन्स शीट येईल तेव्हा आपण आणखी चांगल्या पद्धतीने प्रेडिक्ट करू शकतो. पण सध्या मुलांच्या ह्याच्यानुसार याच्या पुढे किंवा ह्या रेंजमध्ये ज्यांचे स्कोर येतील ते चांगल्या पद्धतीनं सिलेक्शनच्या चान्समध्ये राहतील असं मला तरी वाटतं. 18 पहिले 18 टॉपर्स तुमचे डिसाईड होणार आहे. तर हे सेशन होतं विद्यार्थी मित्रांनो. जसं आपण NMC साठी टेस्ट सिरीज लॉन्च केली किंवा जे सेशन्स घेतले आपण, सेम तसंच आपण BMCच्या सब इंजिनियरची जी तुमची एक्झाम अजून पेंडिंग आहे त्याही साठी आपण घेणार आहोत. ह्या डेट तुमच्या टेंटेटिव्ह आहेत. सध्या तुमच्या डेट ज्या असतील मेन तुमचे जे काय टाइम टेबल येईल त्यानुसार या डेट ज्या आहेत त्या 3 चेंज होऊ शकतात. पण एक रेफरन्सला आपण पहिली टेस्ट तरी तुमची 3 तारखेला होईल. ठीक आहे, त्यासोबतच यामध्ये जसं आता आपण TCSचा पॅटर्न टेस्ट डिझाईन केली होती तशी ही IBPS पॅटर्न नुसार जे BMCचा IBPS पॅटर्न आहे, जसं टायमिंग त्यांनी दिलेलं आहे किंवा जे काही मार्किंग सिस्टीम दिलेली आहे किंवा जे 5 ऑप्शन्स असतात आपले त्या पद्धतीने ही टेस्ट सिरीज असणार आहे. जसं व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर अलाउड आहे इथं तसं इथंही तुम्हाला तो वापरता येईल. ठीक आहे, मग तो शक्यतो स्क्रीनवरचा ऑनलाईन जो असतो तो यूज करायचा ट्राय करा, तुमच्याकडचा शक्यतो वापरू नका टेस्ट देताना. त्यासोबतच जे काही इथून पुढचे आता उद्या किंवा परवापासून जे आपले युट्यूबचे सेशन सुरू होतील तर त्याच्या पीडीएफ ज्या आहेत त्याच्याही सॉफ्ट कॉपी तुम्हाला याच ह्याच्यामध्ये मिळतील. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत. आणि हे टेस्ट मी डिझाईन करत असताना इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या मुलांकडून जो रेफरन्स घेतला होता तो विचार करून याचे क्वेश्चन मी फ्रेम करणार आहे. आपल्याला माहित आहे की याची जी प्राइस आहे ही असणार आहे 299. बट पहिल्या 100 मुलांना ज्याच्यापैकी ऑलरेडी 50 मुलांनी हे टेस्ट परचेस केलेले आहे, सो राहिलेल्या 50 जणांसाठी हे 99 रुपयामध्ये अवेलेबल आहे. तुम्ही जर लगेचच जॉईन केलात आजच्या आज तर हे तुम्हाला 99 रुपीजमध्ये मिळू शकते. नसेल तर याची फी नक्कीच वाढणार आहे. आणखी एक मुलांचे मेसेजेस मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा पर्सनल मेसेज MCQ बॅच किंवा रिव्हिजन बॅच साठी येत आहेत खूप सारे. जर खरंच तुम्हाला तसं बॅच हवे असेल, इंटरेस्टेड असाल तर नक्की मला या कोडवर टेलिग्रामच्या MCQ म्हणून मेसेज करा. तुमचा रिस्पॉन्स बघून मी ह्या बॅच बद्दलचा डिसिजन जो आहे तो घेणार आहे. नक्की आपण चांगल्या कमीत कमी फी मध्ये तुम्हाला देण्याचा ट्राय करूच. पण तुमचा ऍक्च्युअल मध्ये खरंच रिस्पॉन्स आहे का नाही किंवा इंटरेस्ट आहे का नाही यासाठी तुम्ही मला या टेलिग्रामवर अक्षय सर 8 यावर हा MCQ म्हणून मेसेज करा. जर तसा तुमचा रिस्पॉन्स वाटला किंवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये जरी MCQ म्हणून फक्त टाईप केलात ह्या व्हिडिओच्या तरी तुम्ही हे मला तुमचा इंटरेस्ट जो आहे मला लक्षात येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपण आपल्या बोर्ड थ्रू लवकरच आपल्या पुढच्या सेशनमध्ये भेटूत. थँक्यू.